अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोतेहो नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं मेड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आपण श्रवण करत आहात श्री दत्तगुरूंच्या अद्भुत दिव्य लीलांचा संग्रह श्री दत्तपुराण यामधील अध्याय 7. महर्षी व्यास श्री दत्तांचे परमपावन चरित्र कथन करत आहेत. सभोवताली सर्व शिष्यमंडळी विराजमान आहेत. व्यासांचे नेत्र बंद होते. जणू काही श्री दत्तांच्या चरणांवर त्यांचे ध्यान लागले होते. त्यांची ती ध्यानसमाधी संपेपर्यंत सर्व शिष्य शांत होते. व्यासांनी नेत्र उघडताच शिष्यांनी त्यांना नमस्कार केला आणि मग आतुरतेने एक एक शिष्याने एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. शिष्य म्हणाले, हे गुरुदेव, श्रीदत्तांचे परमपावन चरित्र आपण आम्हाला सांगितले आणि हे चरित्र श्रवण करून आमचे कान मन अगदी तृप्त झाले आहेत. परंतु अजूनही हे चरित्र आम्हाला ऐकावेसेच वाटते. आणखी दत्त महिमा ऐकण्याची आमची इच्छा काही शमत नाही. आमचे प्रश्न आहेत, आपण कृपया त्याबद्दल आम्हाला सांगा. आणि मग एक एक शिष्याने एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. ते असे होते की एक श्लोकी गुरुचरित्र कोणते, दत्त स्वरूपाचे रहस्य कोणते, दत्तभिक्षेसंबंधी श्लोक कोणता, श्रीदत्तांच्या मूर्तीचे 3 प्रकार कोणते, दक्षिणमुखी धेनूसह दत्त कसे असतात, दत्त गायत्री मंत्र कोणता, दत्तात्रय माला मंत्र कोणता, 7.5साठी दत्त उपासना कशी करावी आणि भस्म महात्म्य काय आहे. अशा प्रकारे शिष्यांनी व्यासमहर्षींना प्रश्न विचारले आणि मग महर्षी व्यासांनी शिष्यांच्या एक एक प्रश्नांचं उत्तर द्यायला सुरुवात केली त्यांनी श्री दत्तमाला मंत्रापासून. अथर्व वेदामधील दत्तात्रय उपनिषदातील 2य खंडातील श्री गुरु दत्तात्रयांचा 300 अक्षरयुक्त वेदोक्त असा दत्तमाला मंत्र महर्षी व्यासांनी शिष्यांना कथन केला आणि त्याचा महिमा, हा मंत्र मुक्ती भुक्ती देणार आहे याबद्दल माहिती सुद्धा सांगितली. पुढे एकश्लोकी श्री गुरुचरित्राबद्दल सांगितले. ते एकश्लोकी गुरुचरित्र अशा प्रकारे आहे. श्रीदत्तांचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पीठापुरी, त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती कारंज ग्रामांतरे, तीर्थे हिंडत पातला भिल्लवडीची संगमा, तेथून मठ गाणगापुरी वसे वारी दिनांची श्रमा. अशा प्रकारे एकश्लोकी श्री गुरुचरित्राबद्दल सांगितल्यानंतर मग दत्तांच्या 3 मूर्तीचे प्रकार त्यांनी सांगितले. महर्षी व्यास म्हणाले, दत्तांच्या ज्या मूर्ती बहुतेक वेळा आपल्याला आढळून येतात त्या विष्णू दत्त प्रकारच्या समजल्या जातात. कारण त्या मूर्तीच्या मध्यभागी श्री विष्णू असतात आणि बाजूला मग भगवान शंकर आणि ब्रह्मदेव असतात. याच उलट जेव्हा मध्यभागी भगवान शिव असतात आणि दोन्ही बाजूला ब्रह्मदेव आणि विष्णू असतात तेव्हा त्या मूर्तीला शिवदत्त असे म्हणतात. आणि याच्या उलट जेव्हा दत्तांच्या मध्यभागी ब्रह्मदेव असतात आणि त्यांच्या दोन्ही बाजूंना विष्णू आणि महेश असतात तेव्हा अशा या मूर्तीला ब्रह्मदत्त असे म्हणतात. जेव्हा ब्रह्मदत्त असतात तेव्हा त्यांच्या मधल्या 2 भातांमध्ये ब्रह्मदंड आणि कमंडलू किंवा जपमाळ आणि पोथी असते. अशा प्रकारे श्रीदत्त मूर्तीचे हे 3 स्वरूप आहेत. त्यानंतर मग पुढे दक्षिणमुखी धेनूसह दत्त याबद्दल सांगायला सुरुवात केली. महर्षी व्यास म्हणाले की बहुतेक वेळा श्री दत्तांच्या मागे गाय असते आणि तिचे मुखे दत्तांच्या डाव्या बाजूला येईल अशा प्रकारे ती उभी असते. पण या उलट जेव्हा त्या गायीचे तोंड श्री दत्तांच्या उजव्या बाजूला असेल तेव्हा तिला दक्षिणमुखी धेनू असे म्हणतात. अशा या धेनूसह श्री दत्तांची मूर्ती किंवा प्रतिमा दुर्मिळ असते. ती क्वचितच पाहायला मिळते आणि अशी ही मूर्ती प्रतिमा अधिक फलदायी असल्याचे मानले जाते. महर्षी व्यासांनी पुढे दत्त गायत्री मंत्राबद्दल सांगितले. दत्त गायत्री मंत्र अशा प्रकारे आहे. दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. पुढे मग महर्षींनी 84 सिद्ध त्यांचे गुरु, अपराध क्षमा मापन स्तोत्र, श्री गुरुदत्ताष्टक या सर्वांबद्दल सांगून अंती भस्म महात्म्य कथन केले. महर्षी व्यास सांगू लागले, दत्तभक्तीमध्ये श्रीदत्तांना भस्म अतिशय प्रिय आहे. भस्म धारणेला
यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाल प्रदेशावर हातांवर भस्माचे पठ्ठे ओढलेले तसेच गळ्यात रुद्राक्षाची माळ घातलेले अनेक दत्तभक्त आपल्याला आढळतात. भस्म लावताना ओंकारपूर्वक शिवनामाचा उच्चार करावा. ज्याला सूतक आहे त्यांनी भस्म लावू नये. परद्रव्यहरण, परस्त्रीगमन, परनिंदा, परपीडा, परक्षेत्रहरण, व्याभिचार आदी कर्म, त्याचबरोबर अभक्ष भक्षण इत्यादी सर्व पातकांचा नाश भस्मलेपनामुळे सहज साध्य होतो. आणि अशा प्रकारे श्रीगुरूंनी त्यांच्या शिष्यांना अधिकच ज्ञान दिलं आणि या ज्ञानाबरोबरच दत्तपुराणामधील हा 7वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. ही कथा, हा अध्याय तुम्हाला कसं वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न, काही सूचना असतील त्यासुद्धा आम्हाला कमेंट करा. आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील भागासह आपल्याच मेड फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.